धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत विधानसभेत चर्चा पार पडली. यावेळी सरकारने या संदर्भात कडक पावलं उचलणार असल्याचं स्पष्ट केलंय. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवले पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केलं. तसंच सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. यासोबतच भोंग्याच्या आवाज मर्यादेचं सर्वांना पालन करावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार असंही ते यावेळी मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. तसंच परवानगीची संपूर्ण जबाबदारी ही स्थानिक पोलिसांची असेल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून सरकारने कठोर पाऊल उचललंय. कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे. हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये. अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही. त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल. माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने याच्यामधले निर्णय दिलेले आहेत. त्याच्यामुळे किती आवाजामध्ये ते चालावेत ते एका धर्मासाठी नव्हते, त्या सगळ्यांसाठी होते. आणि जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचे निर्णय दिला असेल तर त्याचं पालन व्हावं ही भूमिका सगळ्यांची असलीच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने गलत क्या कहा है? सभी प्रार्थना स्थल है उसके बारे में कहा है. चाहे मंदिर हो, चाहे मस्जिद हो, चाहे चर्च हो, कोई सार्वजनिक पब्लिक प्लेस पर कुछ दिन रात अगर लाउड स्पीकर चलता है तो लोगों को तकलीफ होती है. लोग बीमार है, बच्चों की एग्ज़ाम है और ये हाईकोर्ट का निर्देश है. ये हाईकोर्ट का निर्देश है. अगर हाईकोर्ट का निर्देश का पालन सरकार कर रही है तो उसमें उसके ऊपर कोई क्रिटिसाइज करने की जरूरत नहीं है. पुढली बातमी अशी की मालेगाव महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. माजी नगरसेवकाकडनं एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे या सगळ्याच्यात. पण ही देखील बातमी आपण जाणून घेणार आहोत. पण एक महत्त्वाची बातमी अशी या सगळ्याच्यात त्यावरती आपण एक नजर टाकूयात. आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज की मल्हार झटका सर्टिफिकेट मुद्द्यावरनं नवा वाद जो आहे तो पेटलेला आहे. जेजुरी देवस्थान विश्वस्तांमध्येच संभ्रमाची भूमिका दिसून येते. विश्वस्त खेडेकरांच्या भूमिकेशी इतर विश्वस्त असहमत असल्याचं कळतंय. इतर विश्वस्तांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. याबद्दल यापूर्वी जर आपण पाहिलं तर खेडेकरांनी एक पत्र जे आहे ते नितेश राणे यांना देऊ केलेलं होतं, ज्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आपण जो निर्णय घेतला त्यांचा आम्हाला अत्यंत सार्थ अभिमान आहे. पण जेणेकरून उत्तर प्रदेश सारखाच कोणाकडून मांस खरेदी करतोय हे समजायला मदत होईल. तसंच हे नेमकं कुठलं मांस आहे हे देखील स्पष्ट होईल. मात्र हे करताना मल्हार हे जे नाव वापरण्यात आलेलं आहे, मल्हारी मार्तंड, म्हणजे हे दैवताचं आमचं जे नाव आहे ते मात्र या सर्टिफिकेटला या प्रमाणपत्रांना देण्यात येऊ नये, ते नाव हटवण्यात यावं अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. पण त्यांनी केलेल्या विनंतीच्या विषयाला घेऊन त्यांच्याबरोबर देवस्थानमध्ये असणारे जे इतर विश्वस्त आहेत ते मात्र असहमत आहेत. कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही. इतकंच नव्हे तर खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे. खंडोबा या देवतेचं, मल्हार या देवतेचं मुख्य प्राण्यांवर जसे कुत्रा, बैल, घोडा, हत्ती यांच्यावर नितांत असं प्रेम आहे. म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो. म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं. हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री मार्तंड देवस्थानचा निर्णय नाही.
तो वैयक्तिक त्यांचे मत आहे, तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही केलेला आहे. हा देवसंस्थांशी या वैयक्तिक निर्णयाचा काही संबंध नाही. असा कोणताही निर्णय, असा कोणताही ठराव श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही. त्याच्यामुळे आणि मी हिंदू घाटी समाजाचा आहे, विश्वस्त आहे. मी तर या महायुती सरकारचं विशेष अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी प्रथमतःच हिंदू घाटी समाजाचा असेल, धनगर समाजाचा असेल विचार केलेला आहे. पुढली बातमी अशी, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधान भवन परिसरात अनोखं आंदोलन केलं. बनावट पनीर घेऊन विधिमंडळात त्यांनी प्रवेश केला. आज लक्षवेधीद्वारे अन्न आणि औषध प्रशासनासमोर विक्रमसिंह पाचपुते यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. पनीरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावरती तेलाचे गोळे हे खाल्ले जातात हे दुर्दैव आहे. आणि हे सगळं जो कोणी विक्री करतो त्याला पकडल्यानंतर फक्त मिसब्रँडिंगचा गुन्हा त्याच्यावरती दाखल होतो आणि त्याला शिक्षा काही खास अशी नाही आहे. माझी सरकारला विनंती आहे की कायद्यामध्ये बदल करून, तरतूद करून आपल्याला जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी किंवा फाशीची शिक्षा जरी म्हणलं तरी ही करावी लागेल. कारण त्याच्याशिवाय लोक आर्टिफिशियल पनीर बनवणं बंद करणार नाहीत, विकणं बंद करणार नाहीत. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या करता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो. आणि ते कसं थांबेल, मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल, त्याचबरोबर पोलीस विभाग असेल, जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. भाजप आमदार सुरेश धसांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं कळत आहे. मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात एकनाथ शिंदेंशी चर्चा केल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात शिंदेंशी चर्चा केल्याची माहिती समोर येताना दिसते. तर शक्तीपीठ महामार्गाबाबत विरोधक आक्रमक झाले. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून मोर्चा घेण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राजू शेट्टींचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. च्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. यांना 100 वेळा सांगत